नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचा प्रश्नसंच क्रमांक 5 हा बघणार आहोत. आज आपण मराठी हा विषय घेतलेला आहे. त्यातील मनी हा टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण पेपरमध्ये 4 ते 5 मनी येतात. त्यामुळे आपण जे इम्पॉर्टंट मनी आहेत त्या आज घेत आहोत. चला तर सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न. ताटाखालचे मांजर होणे म्हणजे काय? आपल्याकडे पर्याय आहे. अंकित होऊन काम करणे, ब. गोड बोलून फसविणे, क. शहाणपणाने वागणे, ड. चमत्कार करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अंकित होऊन काम करणे आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. गाढवाचा नागर फिरणे या म्हणीचा अर्थ सांगा. आपल्याकडे पर्याय आहे. नायनाट होणे, ब. संकटात घालणे, क. मोठे संकट येणे, ड. प्रशंसा करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक नायनाट होणे आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. ताज्या घोड्यावरच्या गोमाशा या म्हणीचा अर्थ कोणता? तर आपल्याकडे पर्याय आहे. नवीन घोड्यावर गोमाशा बसतातच, ब. नव्या कामात विघ्ने येतात, क. भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात, ड. पुढे धावणारे एकमेकांना धरून राहणारे आहे. तर यासाठी आपले योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक क. भरभराटीच्या काळात स्तुती करणारे जास्त असतात. प्रश्न क्रमांक 4. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. तोंड दाबून बुक्क्याचा मार खाणे. यासाठी आपल्याकडे पर्याय आहे. विनाकारण छळ सहन करणे, ब. अगतिक स्थिती होणे, क. विना तक्रार छळ सहन करणे, ड. न बोलता मार सहन करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब आहे. प्रश्न क्रमांक 5. चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर आपल्याकडे पर्याय आहे. चांदण्या रात्री चोर चोरी करतो, ब. चोराला नेहमी चांदणे असावे असे वाटते, क. चांदणे नसेल तर चोरी होणार नाही, ड. वाईट करणाऱ्यास कृत्य उघडकीस येईल याची भीती नेहमी वाटते. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड आहे. प्रश्न क्रमांक 6. रामने आपला चष्मा घरभर शोधला, शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला म्हणतात ना. तर आपल्याला यासाठी मन ओळखायची आहे. आपल्याकडे पर्याय आहे. नाव मोठं लक्षण खोटं, ब. दृष्टी आड सृष्टी, क. काखेत कळसा गावाला वळसा, ड. आपलेच दात आपलेच ओठ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. काखेत कळसा गावाला वळसा आहे. ही म्हण अतिशय इम्पॉर्टंट आहे. बरेच वेळा ही पेपरमध्ये विचारलेली सुद्धा आहे. प्रश्न क्रमांक 7. कोणतीच गोष्ट साध्य होत नाही यासाठी पुढील योग्य म्हणीचा पर्याय निवडा. आपल्याकडे पर्याय आहे. डाळ शिजत नाही आणि वरणही उकळत नाही, ब. डोंगर पोखरून उंदीर काढणे, क. धरले तर चावते सोडले तर पडते, ड. भरोशाच्या म्हशीला टोणगा. तर आपल्याकडे या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक डाळ शिजत नाही आणि वरणही उकळत नाही. प्रश्न क्रमांक 8. कोळसा उघडला तितकाच काळा या म्हणीचा योग्य अर्थ द्या. तर आपल्याकडे पर्याय आहे. कोळसा काळा असतो, ब. वाईटचा रंग काळा असतो, क. वाईट ते वाईटच, आणि ड. चांगलेही वाईट होते. या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. वाईट ते वाईटच. प्रश्न क्रमांक 9. दोन्ही बाजूंनी सारख्याच अडचणी अथवा संकट असणे हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती? तर आपल्याला म्हण विचारलेली आहे. तर बघूया. आता आपल्याकडे पर्याय आहे. उंदराला मांजर साक्षी, ब. इकडे आड तिकडे विहीर, क. आंधळे दडते कुत्रे पीठ खाते, ड. उथळ पाण्याला खळखळाट फार. तर ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब. इकडे आड तिकडे विहीर आहे. प्रश्न क्रमांक 10. पुढील म्हणीचा अर्थ पर्यायामधून निवडा. इथं आपल्याला अर्थ सांगायचा आहे. आपल्याला म्हण दिलेली आहे. खाई त्याला खवखवे. यासाठी आपल्याकडे पर्याय आहे. भूक लागली की खवखवते, ब. चांगले कृत्य केले की मनात डाचत राहते, क. वाईट कृत्य केले की मनात डाचत राहते, ड. खवा खाल्ला की खवखवते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. वाईट कृत्य केले की मनात डाचत राहते.
प्रश्न क्रमांक 11 उठावरचा शहाणा याचा अर्थ ओळखा. आपल्याकडे पर्याय आहे अ. मूर्खासारखा सल्ला देणारा, ब. शहाणपण शिकवणारा, क. योग्य सल्ला देणारा, ड. मदत करणारा. तर यासाठी आपला योग्य पर्याय ही पर्याय क्रमांक अ. मूर्खासारखा सल्ला देणारा आहे. प्रश्न क्रमांक 12 पाणी सोडले या म्हणीचा अर्थ सांगा. अ. जमिनीवर कोसळणे, ब. निस्वार्थ कार्य, क. निराश होणे, ड. त्याग करणे. तर आपले यासाठी योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक ड. त्याग करणे आहे. प्रश्न क्रमांक 13 हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. आपल्याकडे पर्याय आहे अ. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे, ब. परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे, क. स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे, ड. वृत्तीने वागणे. तर यासाठी आपला योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक ब आहे. प्रश्न क्रमांक 14 भरोशाच्या म्हशीला टोणगा या म्हणीचा अर्थ सांगा. आपल्याला इथं अर्थ सांगायचा आहे. यासाठी आपले पर्याय आहे अ. सगळेच मुसळ केरात जाणे, ब. खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा होणे, क. केलेले सर्व प्रयत्न फुकट जाणे, ड. स्वकीयांकडून घात होणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. खात्रीच्या व्यक्तीकडून पूर्ण निराशा होणे आहे. प्रश्न क्रमांक 15 जुने ते सोने या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. या अतिशय अशी म्हण आहे, अतिशय इम्पॉर्टंट अशी म्हण आहे. यासाठी आपले पर्याय आहे अ. जुन्या वस्तूचं चांगल्या व उपयुक्त असतात, ब. जुने सोने चांगले असते, क. जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारख्या दिसतात, ड. सोने हे जुनेच असते. तर यासाठी योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक अ. जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात. प्रश्न क्रमांक 16 शेरास सव्वा शेर या म्हणीचा अर्थ सांगा. ही सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशी म्हण आहे. यासाठी आपल्याकडे पर्याय आहे अ. दोघेही सारखेच असणे, ब. उंटावरून शेळ्या हाकणे, क. एकाला दुसरा वरचढ होणे, ड. एक गरीब तर दुसरा श्रीमंत. या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क आहे. एकाला दुसरा वरचढ होणे. प्रश्न क्रमांक 17 चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे याचा अर्थ सांगा. तर यासाठी आपल्याकडे पर्याय आहे अ. चांदीच्या विटेचे चमचे बनविणे, ब. चमच्याने दूध पाजणे, क. गर्भ श्रीमंत असणे, ड. मौल्यवान वस्तू वापरणे. तर यासाठी आपले योग्य पर्याय हे पर्याय क्रमांक क. गर्भ श्रीमंत असणे आहे. ड. प्रश्न क्रमांक 18 खायला कार भुईला भार या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता. तर आपल्याकडे पर्याय आहे अ. अतिमूर्ख मनुष्य, ब. निरुपद्रवी मनुष्य, क. निरुपयोगी मनुष्य, ड. उपद्रवकारक मनुष्य. तर यासाठी आपले योग्य पर्याय हा पर्याय क्रमांक क आहे. निरुपयोगी मनुष्य. प्रश्न क्रमांक 19 थेंब थेंब तळे साचे या म्हणीचा खाली दिलेल्यापैकी योग्य अर्थ कोणता. तर आपल्याकडे पर्याय आहे तळे हे थेंब थेंब पाणी साठूनच तयार होते, ब. पावसाचे थेंब थेंब पाणी पडून तळे बनते, क. तळ्यात थेंब साठतात, ड. कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो. तर यासाठी आपले योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड आहे. प्रश्न क्रमांक 20 बावडी मृदा देवडी निंद्रा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. अ. तिरळा मनुष्य, ब. दिसण्यात भोळा परंतु दृष्ट मनुष्य, क. दिसण्यात बाळवट परंतु हुशार मनुष्य, क. चमत्कारिक मनुष्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. दिसण्यास बाळवट परंतु हुशार मनुष्य हा आहे. तर हे आपले आजचे 20 प्रश्न होते. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.